नमस्कार मंडळी, लपंडाव या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं. आता कबीर किरणला म्हणत असतो, किरण नाही ना, त्या सरकारला मी रस्त्यावर भीक मागायला लावली तर नाव नाही लावणार, कबीर देवदत्त किर्लोस्कर. असं आता तो इकडे बोलत असतो आणि त्याला सरकारचा प्रचंड राग आलेला असतो. दुसऱ्या बाजूला आता सखी पण आईला एक सरप्राईज देत असते. ते म्हणजे असं की आता सगळी काही प्रॉपर्टी ती तेजस्विनीच्या नावावर करायला तयार झालेली असते आणि म्हणते आता राणी बनायला तयार राहा, कारण आता ह्या संपूर्ण प्रॉपर्टीची मालकीन तुम्ही असणार आहात सरकार. असं आता इकडे ती सरकारला बोलून मोकळी होते आणि सरकारच्या नावावर प्रॉपर्टी करायला तयार झालेली असते. आणि गौतम काकांना हे काही सगळं बघवत नसतं, म्हणून ते देवाकडे प्रार्थना करत असतात की देवा, हे जे काही होतंय ते चुकीचं होतंय, प्लीज वहिनी कुठे असेल तिला वापस पाठव, आणि माझ्या मनाला पण हे पटत नाहीये. आणि इकडे आता आपल्याला तेजस्विनी वहिनीची पुन्हा एंट्री दाखवली आहे. आता एवढं मृत्यूशी झुंज देत त्या वापस त्या घरी जाणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. का सरकार आता हे बघून त्यांना बघूनच गायब करणार? तुम्हाला काय वाटतंय? सरकारकडे तेजस्विनी ताई जाईल की आपला कबीरच त्यांचा शोध घेईल? हे पाहणं रंजक आहे. तर हा आहे आजचा पुढील भाग. धन्यवाद.